नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक हा जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर असणार आहे मित्रांनो, हिंगोली न्यायालय विभागासाठी भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, इथं परमनंट भरती पण असणार आहे, नियमित पदे पण असणार आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे पदे पण असणार आहे मित्रांनो. इथं जी वॅकन्सी त्यांनी जी आर मध्ये दाखवलेली मित्रांनो, 100 प्लस इथं पदांची भरती निघालेली मित्रांनो. ओके, तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी अप्लाय कसं करायचंय आणि कोणते कोणते पदं असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर मी इथं पीडीएफ फाईल ओपन केलेलं आहे. हिंगोली या स्वतंत्र न्यायिक जिल्ह्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय मुख्य न्यायदंड अधिकारी यांचे न्यायालय तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय स्थापन करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो. ओके, हा जो जी आर आहे मित्रांनो, विधी व न्याय विभागाकडून आलेला आहे. दिनांक 27 सप्टेंबर 2024 चा जी आर मित्रांनो. ओके, तर लेटेस्ट जी आर हा. ओके, 27 सप्टेंबर 2024 चा. आता त्याच्यामध्ये आपण बघूया मित्रांनो, प्रस्तावना शॉर्टकटमध्ये आपण प्रस्तावना वाचून घेऊया. दिनांक 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली या स्वतंत्र महसूल जिल्हा निर्माण करण्यात आला होता मित्रांनो. ओके, तदनंतर 12/3/2001 रोजी माननीय न्यायाधीशांच्या बैठकीमध्ये हिंगोली या महसुली जिल्ह्याशी समव्यापी असणारी हिंगोली न्यायिक जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर जिल्ह्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंड अधिकारी यांचे न्यायालय तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय यांची स्थापना करण्याच्या प्रस्तावना उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापना समितीने मान्यता दिली आहे. तसेच इथं लिहिलेलं आहे त्यांनी, तसेच निर्णय व विधी न्याय विभाग 6/2/2024 मध्ये राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 नवीन नियमित पदे. इथे लक्षात ठेवायचं मित्रांनो, पूर्ण राज्यामध्ये, इथं राज्यात लिहिले त्यांनी बरोबर, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 नवीन पदे इथं काढण्यात आलेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं राज्यांमध्ये बरं, तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृंदांची, त्याच्यामध्ये सहाय्यभूत कर्मचारी म्हणजे 11,64 पदे, नियमित पदे निर्माण करण्यास सांगितले होते मित्रांनो त्यांनी. ओके, तर 11,064 पदे म्हणजे नियमित म्हणजे कोणते वाले पदे असणार मित्रांनो हे, जसं की लिपिक असतात, त्याच्यामध्ये लिपिक वगैरे येतात, लघुलेखनवाले येतात त्यांच्यासाठी. ओके, असे पदे, अधीक्षक वगैरे. त्याच्यानंतर 5803 मनुष्यबळांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता 2803 जे पदे असणार मित्रांनो, हे जे बाह्य यंत्रणेद्वारे जे असतात, याच्यामध्ये जे असणार मित्रांनो, जसं की शिपाई, सफाई कामगार असे पद असणार मित्रांनो. हे सगळं महाराष्ट्रासाठी निघालेले आहे. आता प्रत्येक जिल्ह्यांसाठी, आता प्रत्येक विभागासाठी जे जी आर जाहीर केलेले, किती किती वॅकन्सी काढले ते आता मी बनवतो मित्रांनो. त्याच्या आधी पण मी खूप साऱ्या इथे वॅकन्सी टाकल्या. छत्रपती संभाजीनगर झाले, ठाणे झाले, त्याच्यानंतर वर्धा झाली, नागपूर झाले, मुंबई झाली. याच्यासाठी संपूर्ण मी जी आर वगैरे टाकलेली मित्रांनो, अप्लाय कसं करायचं ते पण सांगितलेले आहे. सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अटीच्या अधीन राहून सदर न्यायिक जिल्ह्यांसाठी उपरोक्त पदांमधून न्यायिक अधिकारी तसेच कर्मचारी वृंद यांचे पदे उत्पादन करून देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीने हा जी आर आहे. आता शासनाचा निर्णय काय याच्यामध्ये आपण बघून घेऊया शॉर्टकटमध्ये ते पण. हिंगोली या स्वतंत्र न्यायिक जिल्ह्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंड अधिकारी यांचे न्यायालय तसेच जिल्हा सहकारी वकील कार्यालय यांची स्थापना करण्यात येत असून 6/2/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अधीन राहून सदर शासन निर्णयामध्ये मंजूर असलेल्या पदांमधून उक्त न्यायालय कार्यालय त्यांच्यासाठी संबंधित न्यायालय कार्यालय सुरू होणाऱ्या दिनांकापासून खालील प्रमाणे पदे उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. आता इथं आता पदे आपण बघून घेऊया. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोलीसाठी इतर न्यायालयांमधून हस्तांतरित करवायची पदे. ओके, इथे लिहिलेले पदनाम, त्याच्यानंतर वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रस्तावित जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली यांना अतिरिक्त
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली या न्यायालयातून हस्तांतरित करण्यात येणारी पदे. आणि त्याच्यानंतर दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर हिंगोली येथून प्रस्थापित न्यायालयासाठी हस्तांतरित करावयाची पदे मित्रांनो. अशा पद्धतीने अशी पदे निघालेली आहे. आता इथं सगळ्यात आधी पहिलं पद अधीक्षक साठी असणार मित्रांनो. इथं जे मित्रांनो अधीक्षकसाठी एक पद असणार आहे, एक वॅकेन्सी. इथं S16 आपल्याला सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो, 44,900 पासून 1,42,400 रुपये मित्रांनो. त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे, 3 वॅकेन्सी त्यांनी काढलेल्या आहे. इथं S8 आपली सॅलरी असणार मित्रांनो 25,500 पासून 81,100 रुपये मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ लिपिक असणार आहे, तिथं 7 वॅकेन्सी असणार मित्रांनो. इथं S6 आपल्याला सॅलरी बेस असणार आहे, आपल्याला 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी आपल्याला भेटू शकते. आणि मुख्य बेलीप यांच्यासाठी अशी असणार मित्रांनो, एक वॅकेन्सी असणार आहे. ही जी सॅलरी असणार त्यांना A8 असणार मित्रांनो 25,500 पासून 81,100 मित्रांनो. त्यानंतर पुस्तक बांधणीकार यांच्यासाठी इथे एक वॅकेन्सी मित्रांनो, सॅलरी काही त्यांनी सांगितलेली नाहीये. आणि सफाई कामगारासाठी इथे एक वॅकेन्सी मित्रांनो. ओके, इथे एकूण 13 पदे असणार मित्रांनो असे. आणि या ठिकाणी इथं एक पद मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांनी काढलेले, म्हणजे एकूण 14 पदे. त्याच्यानंतर नव्याने निर्माण करण्यात येणारी नियमित पदे, अस्थायी पदे पण आणि नियमित पदे पण. पदनाम वेतन श्रेणी असणार 7व्या वेतन आयोगानुसार. आणि नव्याने निर्माण करण्यात येणारी पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या सेवा, मनुष्यबळ, म्हणजे त्याला कटांती पद्धतीने आपण म्हणू शकतो. तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासाठी एक वॅकेन्सी असणार मित्रांनो, त्यांचा पे सर्व्हिस असणार आहे, त्याची सॅलरी वगैरे दिलेली नाहीये. आणि प्रबंधक साठी असणार मित्रांनो एक पद असणार आहे. तर S20 आपल्याला सॅलरी बघायला मिळते मित्रांनो 65,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते. आणि स्वीसहाय्यक साठी तर वॅकेन्सी असणार आहे, S17 सॅलरी बेस असणार आहे, 47,600 पासून 1,51,100 रुपये एवढी सॅलरी मिळू शकते. इथं पण एक वॅकेन्सी तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं अधीक्षक साठी परत वॅकेन्सी असणार आहे. इथं S16 बेस असणार आपल्या सॅलरी 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी मिळू शकते. इथे एक वॅकेन्सी असणार आहे. सहाय्यक अधीक्षकसाठी इथे मित्रांनो 4 वॅकेन्सी असणार आहे टोटल. S15 आपल्याला इथं सॅलरी मिळू शकते 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते मित्रांनो. त्यानंतर आपल्याला वरिष्ठ लिपिक यासाठी इथे 9 वॅकेन्सी असणार मित्रांनो. इथं सॅलरी आपल्याला A8 असणार आहे 25,500 पासून 81,100 मित्रांनो. कनिष्ठ लिपिक इथं 26 पदे असणार, जास्त वॅकेन्सी इथं कनिष्ठ लिपिक मध्ये 26 पदे मित्रांनो. इथं S6 आपल्याला सॅलरी बेस असू शकतो भेटणार आहे 19,900 पासून 63,200 आपल्याला सॅलरी इथं मिळू शकते मित्रांनो. आता हे जे असणार मित्रांनो, इथं आता बाकीची जी पदे असणार आहे मित्रांनो, हे बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे. इथं तुम्हाला नव्याने पद जे असणार मित्रांनो, हे परमनंट पद होते. आता जे सांगितले तुम्हाला हे टोटल पदे जे मित्रांनो इथून सुरू झालेले इथपर्यंत इथं 43 पदे असणार आहे, नियमित पदे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता मनुष्यबळाचे आपण बघूया, जे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार मित्रांनो. इथं जे असणार मित्रांनो, वाहन चालकासाठी 3 वॅकेन्सी असणार, त्यांनी सॅलरी वगैरे सांगितलेली नाहीये. कोर्ट कीपर साठी एक वॅकेन्सी. त्यानंतर हवालदारासाठी इथं एक वॅकेन्सी आहे. नाईक साठी जी मित्रांनो एक वॅकेन्सी आहे. उद्वाहक साठी इथं 4 वॅकेन्सी असणार मित्रांनो. आणि त्याच्यानंतर झेरॉक्स चालक साठी एक वॅकेन्सी. आणि शिपाई साठी पण इथं मित्रांनो 4 वॅकेन्सी असणार आहे. पहारेकरीसाठी एक वॅकेन्सी. आणि त्याच्यानंतर माडीसाठी आपल्याला एक वॅकेन्सी. आणि त्याच्यानंतर सफाई कामगारसाठी मित्रांनो एक वॅकेन्सी. अशा या ठिकाणी 18 वॅकेन्सी असणार मित्रांनो, या ज्या मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. हे 43 वेगळे आणि 18 वेगळे मित्रांनो. ओके, ते आधी सांगितले ते वेगळे होते. त्यानंतर मित्रांनो मुख्य दंड अधिकारी यांचे न्यायालय हिंगोली, सदर न्यायालयामधून हस्तांतरित करण्याची पदे मित्रांनो इथं बघू शकता. इथे हे पण पदे आलेले. पदनाम वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार असणारे सगळ्यांनाच. आणि दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर हिंगोली येथून प्रस्तावित न्यायालयास हस्तांतरित करण्याच्या पदांची संख्या मित्रांनो. सहाय्यक अधीक्षक इथे 2 वॅकेन्सी असणार मित्रांनो. S15 आपल्या सॅलरी बेस असणार आहे 41,800 पासून 1,32,300 एवढी आपल्या सॅलरी इथे भेटू शकते. त्याच्यानंतर मित्रांनो वरिष्ठ लिपिकसाठी इथं 2 वॅकेन्सी असणार मित्रांनो. S8 आपला सॅलरी बेस असणार आहे 25,500 पासून 81,100 मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी इथं असणारे 8 पदे असणार मित्रांनो टोटल. इथे आपल्याला S6 सॅलरी बेस असू शकतो मित्रांनो 19,900 पासून 63,200 रुपये मित्रांनो. एकूण आपल्याला इथं 12 वॅकेन्सी इथं बघायला मिळतात मित्रांनो. हे वेगळे असणार आहे. हे 43 18 वेगळे असणार आहे. त्याच्यानंतर 12 आणि त्यानंतर त्याच्या आधी सांगितले ते वेगळे असणार मित्रांनो. ओके, हे वाले 14 अशा पद्धतीने कधी आपण याची टोटली मारली मित्रांनो
तो 101 पदं असणार मित्रांनो, असे टोटल अजून खाली पण आहे अजून. त्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली आल्यानंतर नव्याने निर्माण करण्याची पदे अस्थायी अस्थायी असणारे आणि नियमित पदे असणारे, जसे जसे की बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे मनुष्यबळ. ओके, तर इथं वेतन सातवे आयोग असणार मित्रांनो आपल्याला. मुख्य न्यायदंड अधिकारी, इथं पे सर्व्हिस त्यांना असणारी सॅलरी, एक वॅकेन्सी असणार आहे परत. त्याच्यानंतर लघुलेखन श्रेणी 2 यांना इथे एक वॅकेन्सी असणार मित्रांनो. S15 आपल्या सॅलरी बेस असणार आहे. इथं 41,800 पासून 1,32,000 एवढी आपल्याला 300 एवढी सॅलरी भेटू शकते. आणि वरिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 2 वॅकेन्सी. इथे S8 आपल्याला सॅलरी बघायला मिळते 25,500 पासून 100 रुपये, 81,100 रुपये मित्रांनो. ओके, वाहन चालकसाठी ते एक पद असणार आहे आणि शिपाईसाठी इथे 2 पद असणार आहे मित्रांनो. ओके, अशी एकूण इथं नव्याने निर्माण करण्यात येणारी AJS आणि नियमित पदे 4 असणारे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारी पदे 3 असणारे मित्रांनो. अशा पद्धतीने जिल्हा सहकारी वकील कार्यालय हिंगोली इतर कार्यालयाकडून हस्तांतरित करण्याची पदे, पदनाम, वेतन श्रेणी. सहाय्यक सहकारी वकील हिंगोली या कार्यालयातून हस्तांतरित करण्याच्या पदांची संख्या मित्रांनो अशा पद्धतीने दिलेली आहे. इथं परत बघून घ्या. वरिष्ठ लिपिकसाठी एक पद असणार आहे मित्रांनो. इथे सॅलरी आपल्याला A8 असणार आहे मित्रांनो. 25,100 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला मिळू शकते. आणि वरिष्ठ लिपिकसाठी एक वॅकेन्सी आणि शिपाईसाठी पण एक वॅकेन्सी असणार मित्रांनो. कनिष्ठ लिपिकला सॅलरी असणार आहे 19,900 पासून 64,200. इथे एक सॅलरी एक वॅकेन्सी असणार आहे. शिपाईसाठी एक वॅकेन्सी. S1 आपल्याला सॅलरी बेस असणार मित्रांनो. इथं 15,000 पासून स्टार्टिंग असणार 27,600 मित्रांनो. 27,600 चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. 37,600 रुपये शिपाईला जर मिळतात. ओके, तर इथं एकूण 3 वॅकेन्सी असणार मित्रांनो इथं पण. त्याच्यानंतर मित्रांनो नव्याने निर्माण करण्याची पदे व अस्थायी पदे इथे दिलेली परत. पदनाम, वेतन श्रेणी, नव्याने निर्माण करण्याची पदे आणि बाह्य यंत्रणेत घेण्यात येणारे मनुष्यबळ मित्रांनो. लघुलेखन श्रेणी 3 मध्ये इथे एक वॅकेन्सी मित्रांनो. S14 आपल्या सॅलरी बेस असणार आहे 38,600 पासून 1,22,800. आणि कनिष्ठ लिपिकसाठी इथे मित्रांनो S6 आपल्या सॅलरी बेस असणार आहे 19,900 पासून 63,200 इतकी सॅलरी मिळू शकते. तर 3 वॅकेन्सी असणार आहे. एकूण इथं 4 वॅकेन्सी असणार मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे घेताना वित्त विभागांच्या 27/4/2022 शासन परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे व दक्षता संबंधित न्यायालयांनी घ्यावे असं इथे सांगण्यात आलेले मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं उपरोक्त नमूद पदे भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथम दिनांक 28/2/2025 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे शासन मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांना दिनांक 28/2/2025 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. की आता इथं तुम्हाला इथं बघू शकता मी काय सांगण्यात येते. जे पण बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे पदे मित्रांनो 28/2/2025 पर्यंत त्यांना इथं घेण्यात येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांची मुदतवाढ होणार आहे मित्रांनो 28/2/2025 नंतर. अशा पद्धतीने हा GR आहे. आता तुम्ही म्हणसान सर आता मी तर तुम्ही मला सगळं काही सांगितलं, आता आपल्या कसं करायचं ते काही तुम्ही मला सांगितलं नाही. GR वगैरे मला समजलं, सगळं काही माहिती वाचून घेतली आम्ही. आता मित्रांनो तुम्हाला आता वेबसाईट पण दाखवून देतो, एकदा व्हिजिट करून देतो. त्या वेबसाईटवर तुम्हाला इथं अप्लाय करण्याची प्रोसेस येणार आहे मित्रांनो. चला तर वेबसाईटकडे जाऊया. तो दोस्तों आप देख सकते मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी इथं साईड ओपन केलेली आहे. ही जी साईड आहे मित्रांनो, या साईडवर आपल्याला यायचं आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर याची जी वेबसाईट लिंक मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तिथं तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला याची लिंक वगैरे टाकून देईल मित्रांनो. या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथं दिलेले आहे. रजिस्ट्रेशन फॉर इथं दिलेले आहे. रजिस्ट्रेशन ID वगैरे कसं असतं, त्यानंतर इन्फॉर्मेशन, सिटीजन कॅप्चर्स, त्याच्यानंतर इथं GR नोटिफिकेशन दिलेले मित्रांनो. रिक्वायरमेंट्स, इथं रिक्वायरमेंट मध्ये जायचं मित्र आपल्याला सगळं इथं बघायला मिळतं. रिक्वायरमेंट जसं आपण क्लिक केलं, रिक्वायरमेंट क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता जॉब प्रोफाईल. जॉब प्रोफाईलचा ऑप्शन येतो मित्रांनो इथं. जसं की बघू शकता तुम्ही मागे जी पोस्ट निघालेली होती मित्रांनो, पोस्ट ऑफ ड्रायव्हरची पोस्ट होती मित्रांनो. त्याची इलिजिबल कॅन्डिडेटची जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले त्यांची लिस्ट आणि जे नाही सिलेक्ट झालेली त्यांची पण लिस्ट दाखवलेली मित्रांनो. सगळं इथं फायनल रिझल्ट वगैरे कसा आहे तो ते पण इथं दाखवलेले मित्रांनो. तुम्ही डाउनलोड पण करू शकता इथं. तर अशा पद्धतीने ही जाहिरात मित्रांनो या तुम्हाला वेबसाईटवर इथं बघण्यात मिळेल मित्रांनो. अजूनपर्यंत काही इथं जाहिरात आलेली मित्रांनो. लेटेस्ट GR असणार आहे हा. तर GR जो आता आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे आता इथं यायला टाइम लागेल मित्रांनो. ओके, तर ज्या दिवशी इथं येईल त्या दिवशी मी स्वतः इथं व्हिडिओ बनवून टाकेन मित्रांनो. व्हिडिओ बनवून त्याच्यासमोर अपलोड करेन मित्रांनो. ओके, तर तुम्हाला याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ओके, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअपला जॉईन होऊन जायचं मित्रांनो. जसं मी याचा व्हिडिओ बनवेल तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मी याच्याबद्दल माहिती तर सेंड करून देईन मित्रांनो, जसं आपल्या प्रोसेस चालू झाल्यावर. तर तत्पूर्वी तुम्हाला आता फक्त थोडा वेट करावा लागेल आणि तयारीला लागून जा.
जे पण टंकलेखक वगैरे असतील त्या टायपिंग वगैरेची प्रॅक्टिस वगैरे करा. बाकीची ज्यांची प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिसला लागा, अभ्यासाला लागून जा थोडा वेळ. ओके मित्रांनो, तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि संपूर्ण माहिती समजली पण असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आणि काही तुमची डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो. जे हिंगोली जिल्ह्यामध्ये असाल, कोणाला पण हिंगोली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता तुम्ही तसं तर. तर जास्त शेअर करा आपल्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आणि शेअर करायचं मित्रांनो. ओके, आणि आपल्याला टेलिग्राम चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब फॉलो करून ठेवा टेलिग्रामला आणि आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला मित्रांनो. ओके, जेणेकरून की जी पण नोटिफिकेशन मित्रांनो तिथं मी सेंड करत असतो. ओके, जसं मी अपलोड केल्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो. त्या व्यतिरिक्त तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. अशीच आपल्याला नवीन नवीन GRs आणि नवीन नवीन जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन असतो मित्रांनो. अशा जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनल बनवून राहा, सबस्क्राईब करून ठेवायचे. आता असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.